अजित पवार यांच्या निधनानंतर आज प्रथमच नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक नांदेड शहरातील बायपास रोडवरील आनंद सागर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले नगराध्यक्ष 72 नगरसेवक आणि 2 महानगरपालिका नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला। मनपा निवडणुकीतील अपयशाची कारणं मीमांसा शोधली आणि आगामी निवडणुका एक संघ राहून लढण्याचंही ठरवण्यात आलं। दादा गेल्याची पोकळी भरून निघणार नसली तरी सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राज्यातील राष्ट्रवादीनं जोमानं कामाला लागलेली आहे। यात नांदेड जिल्हाही मागे राहता कामा नये असं म्हणून आज ही आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं की यावेळी जिल्ह्यातील इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला आहे। यावेळी माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकनेते अजितदादा पवार साहेब झाल्याच्या नंतर अतिशय सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते दुःखामध्ये होते आणि कार्यकर्त्यांची भावना होती की आपण त्या निमित्ताने एकत्र जमलं पाहिजे। म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक या ठिकाणी बोलवली। आपण बघितलं की दादांना त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आम्ही बैठकीची सुरुवात केली। आमचे काही निवडून आलेले नगरपालिकेतले 72 आणि महापालिकेतले 2 74 नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याच्यामध्ये स्वीकृत सदस्य, या सर्वांचा एक त्या निमित्ताने सन्मानही केला। नगरपालिकेत महापालिकेत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधली। येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक संघपणाने आपण लढल्या पाहिजे ही भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढेल ही गोष्ट खरी आहे की दादा गेल्यामुळं ती पोकळी न भरून निघणारी आहे। परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये परत महाराष्ट्रातली देशातली राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली। त्यामध्ये नांदेडही मागे राहता कामा नये ही भावना व्यक्त केली। आपण बघितलं असेल की लोकनेते दादा पुणे बारामतीचा जर सोडला दौरा तर महाराष्ट्रात सगळ्यात अधिक वेळ नांदेडला, जवळपास 6-7 वेळेस दादांचा दौरा झाला। त्याच्यामुळे दादांची जवळीकता ही प्रत्येक कार्यकर्त्यांची निर्माण झाली होती आणि दुःख होणं हे स्वाभाविक आहे। झालेलं दुःख विसरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या संदर्भातला संकल्प आम्ही सर्वांनी केला। महाराष्ट्रामध्ये खराब प्रकरण कुठे दाबण्याचा प्रकार मला त्या प्रकरणाचं काही पूर्णपणाने माहिती नाही, अभ्यास नाही, परंतु विधानसभेमध्ये राज्याच्या प्रमुखाने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामध्ये जो असेल त्याला मी सोडणार नाही ही जेव्हा भूमिका घेतली तेव्हा आतापर्यंत आपण बघा की फडणवीस साहेबांनी जेव्हा अशा पद्धतीचा शब्द टाकला तेव्हा त्यांनी कडीला नेला। त्याच्यामुळे आता हा प्रकार दाबण्याचा काय विषय नाही। सगळे जो पण व्हायला लागले तर दाबायचं कुठे? झालेलं कृत्य अतिशय गैर आहे, चुकीचं आहे। राज्यसभा खासदार टायगरवर होणार आहे। अनेक पक्षातले लोक आमच्या संपर्कात आहेत, खासदाराचे आमदार पण नाही बा, त्यांचा पक्ष वाढवण्याच्यासाठी ते प्रयत्न करणं स्वाभाविक आहे। आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। त्यामुळं कोण काय म्हणते याला महत्व देण्यात आमची संघटना अधिक कशी जिल्ह्यात मजबूत होईल तो प्रयत्न। काल नाही, ठीक आहे ना, मी मागेही सांगितलं होतं, मी पण त्यांना वेळ मागितला होता नगरपालिकेच्या वतीनं आम्ही चर्चा करू। त्यांना कदाचित घाई असेल ते पण उशिरा आले, पण राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही पण त्यांचा सत्कार करणार आहोत। कोण कोण्या पक्षात जावं मी अगोदरही सांगितले, ज्याचा त्यांचा विषय। लोहा कंधार तालुका हा सगळ्यांना माहिती आहे की कोण कुठे गेल्यामुळे काय होऊ शकते।
त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करून काय उपयोग? समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.